एकदम मेन बाजारपेठेतच आहे हे मंदिर. मंदिरामध्ये राहायला भेटते. अजून काय पाहिजे. एकच नंबर, जबरदस्त व्ह्यू. आपल्याकडे खरं तर ड्रोन नाही मित्रांनो. ड्रोन तर झालं ते म्हणणारे कुठे जंगलात आलो का काय बाबा. श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थान वेळणेश्वर. बारीक रस्ता आहे. मोठी जर गाडी दुसरी कुठली आली तर अवघडच आहे या रोडने. जेलीफिश आहे ते दिसले का. नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये मी निघालो आहे कोकण ट्रिपवरती आणि सोलो ट्रिप असणार आहे. सोलो ड्राईव्ह. पुण्यावरून निघून आपण अलिबागच्या दिशेने जाणार. अलिबागहून समुद्रमार्गे पकडून आपण थेट मालवण वेंगुर्ल्यापर्यंत जाणार. तिथून मग आपण रिटर्न कोल्हापूर मार्गे परत पुण्याला येणार. असा आपला कोकण ट्रिप असणार आहे. चला आता इथनं चेकआउट करून मित्रांनो 7:30 वाजले. सकाळी पाठ झाली. बघा समोर आहे एस टी स्टँड. गाडी आपली तिथं पार्किंग केली. निघू आता इथून. गाडीत बॅग टाकू. गाडीत सगळा पसारा वगैरे ठेवायची. पसारा म्हणजे एकच आहे बॅग आहे ॲक्च्युली. ती ठेवू जरा. इथलं आहे एस टी स्टँड. एस टी स्टँडच्या समोरच आहे रिक्षा स्टँड. म्हणजे इथून तुम्ही रिक्षा वगैरे करू शकता कुठे जाण्यासाठी. आणि आता समोरच आहे बघा व्याडेश्वर मंदिर. रात्री तसं मी दर्शन घेतले पण आता परत एकदा निघायच्या आधी दर्शन घेऊ. कारण दिवसा नव्हतं बघितलं नाही कसं दिसतं बाहेरून. हे बघा हे असं दिसते. तर मेन बाजारपेठेतच आहे हे मंदिर. चला आता हा मंदिराचा परिसर आतमधला. या इकडं बघा मला मोठा नंदी आहे. ते दर्शन करून आलं. इकडे आहे आतमध्ये मंदिर. इकडून एक वाट आहे आतमध्ये येण्यासाठी, बारीक वाट आहे. आणि असं मस्त त्रिशूळ वगैरे इथं मोठं असं या इकडे आहे बघा नंदी. आणि आतमध्ये आहे मंदिर. श्री व्याडेश्वर हे शिवाचे मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे गुहागरमधील. आणि याचा इतिहास सांगायचं जर म्हटलं तर व्याधी ऋषींनी गुहागर येथील या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली. म्हणूनच या मंदिराला व्याडेश्वर मंदिर असे म्हणतात. मुख्य गाभारे शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी लांबूनच झूम करून तुम्हाला दाखवत आहे. आणि बघा एंट्रन्सवरती तिथं 2 अजून मंदिर दिसते छोटी छोटी. इथे श्री गरुडदेव आपल्याला पाहायला मिळतात. आणि पलीकडे श्री हनुमान. आणि त्या तिकडे आहे लक्ष्मीनारायण. हे आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर. या इकडे पूर्ण मंदिराचा इतिहास सांगितलेला आहे. आता एवढा तर वेळ नाही आपल्याला की पूर्ण वाचत बसायला, पण नंतर वाचेल मी कदाचित. याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे तुम्ही पॉज करून हे सगळं वाचू शकता. आणि इकडे आहे सूर्यनारायण मंदिर. चला आता मंदिराचं दर्शन घेऊन आता ही मेन बाजारपेठ आहे. इकडून जाऊ तर बीचकडे सरळ. बीच समोरच आहे, जास्त लांब नाही, वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. त्यामुळे आपण पायी चाललोच. आणि ही सगळी बाजारपेठ आहे बघा. व्याडेश्वर कोकण शॉपी सगळे ते कोकण मेवा भेटतो. ते दुर्गामाता मंदिराला पण जायचं आपल्याला. 2 किलोमीटर इथून गाडी घेऊन जाऊ तिकडे. आधी बीचकडे जाऊ. इकडे समोर जावं लागतं बीचकडे. ओके, फक्त 100 मीटर आहे इथून चालत. समोरच दिसतो बीच. आणि इथनं भारी वाटतंय. बघू आता. जबरदस्त आहे गुहागर. मस्त राव, म्हणजे आवडलं मला गुहागर. आता किती सुंदर वाटतंय मला तरी. असं पायवाट आहे म्हणजे जाण्यासाठी. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे बाग आहेत. नारळाची झाडे आहेत, सुपारीची झाडे. नारळाचीच आहेत बेसिकली सगळं. आता सुपारीची नाही दिसत आहेत. त्या तिकडे आतमध्ये आहेत काही सुपारीची झाडे आहेत. एकदम जबरदस्त वाटतं. ह्यासाठीच ॲक्च्युली कोकणात वाटतं. म्हणजे निसर्ग इतका सुंदर आहे इकडं, मजा येते. वाव, काय नजारा दिसतो इथून. एकच नंबर, एकच नंबर मित्रांनो. दाखवतो तुम्हाला जवळ जायलास. हा पहा गुहागर बीच. वाव, सुंदर, मस्त वाटतंय. एकच नंबर वाटतं मित्रांनो, जबरदस्त. आता ॲक्च्युली आपण खूप लवकर आलो आहे. म्हणजे 7:30 म्हणजे खूपच लवकर झालं बीचवर येण्यासाठी. पण मला जस्ट बीच बघायचा होता, खेळायचं वगैरे तर नाही काही. हे बघा इकडनं आता जरा स्लोप आहे खाली. आणि हां, इथे असं थोडा खड्डा झाल्यासारखा असेल कदाचित. ते बघा तिकडे एकच नंबर.
जबरदस्त आहे मित्रांनो, जबरदस्त. आणि किती क्लिअर वॉटर आहे, खालचं सगळं दिसतं एकदम स्वच्छ स्वच्छ पाणी आहे, असं घाण नाही आहे, एकदम स्वच्छ बीच आहे. आणि आज समुद्रामध्ये 2 बोटी दिसत आहेत ज्या मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या आहेत. त्यांचा आवाज येतो इकडे. चला थोडंसं त्या साईडला जाऊ. तिकडे आपल्याकडे खरं तर ड्रोन नाही मित्रांनो. ड्रोन असताना तर वरनं एकदम भारी शॉट घेतला असता, घेता आला असतं. आपलं अजून तेवढं हे नाही झालेलं. ड्रोन तर नाही घेऊ शकत आपण. ओली वाळू आहे. मला वाटतं पाणी इकडं आलं होतं सकाळी बहुतेक रात्री भरतीच्या वेळेस. इथे येतोय लाटांचा आवाज. आता तो आवाज ऐका आता. एवढा सुंदर आणि क्लिअर समुद्र बघून ना मित्रांनो, इथनं म्हणजे इथंच बसून राहावं असं वाटतं, बघत राहावं, बसावं आणि या समुद्राचा लाटांचा आवाज आहे तो ऐकत बसावं, शांत व्हावं. म्हणजे इट्स काइंड ऑफ मेडिटेशन असं वाटते. पण आपल्याला अजून पुढे जायचं आहे, पूर्ण कोकण परिसर कव्हर करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथून निघावं लागेल. थोड्या वेळ इथं करू टाईमपास, 5-10 मिनटं बघू आणि मग इथून निघूया आपण. आणि इकडे बघा सूर्य समोर, म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला लाईट येत असेल. सूर्य समोरून वरती आला आता. मागे बघा मस्त वाटतं ना समुद्र वगैरे, एकच नंबर. चला आता आपण नाश्ता करायला आलोत आणि आता पोहे मागवले. आता पोहे, शिरा आणि उपमाचं एक ऑप्शन सध्या तरी. आता पोहे मागवले. मस्त आहेत पोहे. याच्यात आता चहा मागवला, चहा घेऊ मस्त. इथं आपण नाश्ता केला मुसळे हॉटेलमध्ये, पोहे चहा घेतला आणि आता गाडी काढू आणि दुर्गादेवी मंदिराकडे जाऊ. तर जवळच मंदिर आहे, 2 किलोमीटर आहे म्हणतात. मस्त मोठं मंदिर आहे, तर ते मंदिर बघू दुर्गादेवीचं आणि पुढे निघू आपल्या प्रवासाला. आणि बघा हे परत एकदा बाजारपेठ दाखवते. आता ओपन होती ही. हे बघा सगळे काय म्हणतात, काजू, बदाम, हे जे काय कोकण मेवा असतो ते सगळे इथं भेटतात बघा. काजूगर, आमरस, कडवेवाल, कोकम, हे सगळे जो शॉप्स आहेत तिथं. एकदम मेन बाजारपेठ आहे. चला मित्रांनो, का हे आहे मानस लॉज. इथे आपण स्टे केला रात्री आणि एकदम बस स्टँडच्या जवळच समोरच आहे हे गुहागरचं एस टी स्टँड आहे, एकदम त्याच्या ऑपोजिटच आहे. चांगलं आहे. आणि आता इथून निघूया. गाडी एक आपली इथंच आहे. आता गाडी काढू आणि निघूया पुढे. बीचवर निघून सरळ आता आलो मी मंदिराकडे. दुर्गादेवीचं मंदिर या साईडला आहे मागे आणि या साईडला पण एक मंदिर आहे गणपतीचं. आता दोन्ही मंदिराचं दर्शन करू आपण. हे आहे स्वयंभू श्री महागणपती प्रसन्न जागृत देवस्थान दुर्गादेवी वाडी. गणपतीचं दर्शन तर झालं आहे. समोरच आहे दुर्गादेवीचं मंदिर, तिकडे दर्शन करून. इथलं एक मोठं मंदिर असं म्हणतात बघा. हा आहे सभामंडप. हो, या इकडे काही कार्यक्रम वगैरे पण होतात, लग्न वगैरे होतात होते की ते.
आणि हे आहे ते मंदिर. या इकडे बघा, मला वाटतं हे राहण्याची सोय दिसते. इकडे मागे गणेश मंदिर पण आहे, गणपतीचं मंदिर. हे बघा, ही चौकशी केली मी आता जस्ट. तर हे भक्त निवासच आहे, इथं राहायची सोय होते. आय थिंक 800 रुपये चार्जेस आहेत म्हणतात एका रूमचे. ठीक आहे, चांगलं आहे ना. मंदिराच्या आवारात आहे, खाली नाश्त्याची सोय पण आहे आणि मंदिरामध्ये राहायला भेटते. अजून काय पाहिजे. दर्शन झालं आहे दुर्गा देवी मातेचं, देवीचं, गणपतीचं झालं आहे. आता इथलं ऑलमोस्ट सगळं झालं आहे. आता सरळ निघूया वेळणेश्वरच्या दिशेने. तिथून पुढे मग आपल्याला गणपतीपुळे आणि बघू जमलं तर रत्नागिरी वगैरे पोचायचा प्रयत्न करू. बघू आता किती वाजतात, काय वाजतात पुढे. आणि आता वाजलेत किती, 9 वाजलेत. चला ठीक आहे, काही जास्त लेट नाही आपण. चला आता इथून निघूया. आणि आता सरळ टाकले वेळणेश्वराचं मंदिर. तर इथून आहे ऑलमोस्ट 19 किलोमीटर दाखवते ॲज पर गुगल. पाऊण तास लागेल पोचायला. या इकडे बघा, हे गणपती दिसतंय, उरफाटा गणपती ऑन द वेच आहे. 1-2 मिनिटं जाऊन आपण दर्शन करून येऊ. उरफाटा गणपती. आता याला उरफाटा गणपती का म्हणतात मलाही नाही कळलं. ठीक आहे, आपलं दर्शन तर झालंय. लेट्स गो. बघा, हे सगळे असे छोटे छोटे रस्ते आहेत गावातली, कोकणातल्या गावाची छोटे छोटे रस्ते. आणि मजा येते. मला तर ॲक्च्युली ड्राईव्ह करायला अशा ठिकाणी मजा येते. नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडतात. आणि मला किती निसर्गरम्य वाटतंय. म्हणजे रस्ते किती सुंदर आहेत, बारीक बारीक रस्ते, मग झाडं आहेत, वळणावळाचे रस्ते आहेत, एकच नंबर. मित्रांनो, इकडनं राईट साईडला मला एक जबरदस्त नजारा दिसतोय. आता एक काम करू, गाडी इथे थांबू म्हणजे तुम्हाला दाखवतो. हा बघा काय नजारा आहे. हे बघा, इकडनं गुहागर बीचचा काय नजारा दिसतो, प्रतिम, एकच नंबर. बघा तिकडे बोटी दिसत आहेत पाण्यामध्ये, समुद्रामध्ये गेलेल्या. त्या तिकडे आहे तो बीच पूर्ण, आणि इकडे आहे असा थंग पसरलेला समुद्र. एकच नंबर, जबरदस्त व्ह्यू. आणि आपण असं चाललो तिकडनं, हा घाट चढतोय आणि इकडं जायचं आपण आपल्याला वेळणेश्वरला. हा व्ह्यू बघण्यासाठी थांबलो होतो. मस्त व्ह्यू आहे. त्या तिकडे एकदम बघा पक्षी दिसत आहेत, भरपूर पक्षी जे मायग्रेटेड बर्ड्स असतात ते दिसत आहेत तिकडं. थवा त्यांचा एकदम थवा दिसतोय. बघा ना, कोकण किती सुंदर आहे मित्रांनो. म्हणजे यामुळे तिकडे सारखं सारखंही वाटतं. ठीक आहे, म्हणजे मी काय मच्छी वगैरे खात नाही, मला ते जमत नाही, पण मला इथला निसर्ग इतका आवडतो की सारखं सारखंही वाटतं. चला आता पुढे निघू. हा बघा, इथून खरं तर आता कच्चा रस्ता लागला आहे, मातीचा रस्ता आहे हा. अजून थोडा वेळ असाच रस्ता असणार आहे बहुतेक.
गुगल मॅपमध्ये तर असं दाखवते की नाही का इकडे ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक नाही ॲक्च्युली, रस्ता खराब असल्यामुळं असं दिसतोय, म्हणजे ट्रॅफिकसारखं दाखवते. कदाचित 1-2 किलोमीटरचा असावा असा माझा अंदाज आहे. तर मित्रांनो, थोड्या वेळासाठी मी अक्षरशः रस्त्याने मनात थोडीशी भीती आली होती, कारण हा एकदम सुनसान रस्ता, खराब रस्ता आणि दोन्ही बाजूला दाट झाडी होती, जंगलासारखा. असं वाटत होतं कुठंतरी भलतीकडे चाललो आहे का काय, रस्ता चुकलो आहे का काय. कारण गुगल मॅप कधी कधी एकदम असा शॉर्टकट काढते की, आणि असे काही रस्ते लागतात. तर त्यामुळे थोड्या वेळासाठी मी घाबरलो, पण समोर बघा हा रस्ता दिसला आणि जीवात जीव आला. डांबरी रस्ता, थोडंसं ॲडव्हेंचर झालं. म्हणलं अरे कुठे जंगलात आलो का काय बाबा, असा कसा रस्ता, का भरकटलं रस्ता, पण नाही, बरोबर आलो. आणि बघा समोर समुद्र, एकदम माझ्या उजव्या साईडला पूर्ण समुद्राचे, समुद्राच्या कडेने चाललो आपण. एकच नंबर, एकदम छोट्या छोट्या गावातनं चाललोय, रस्त्यातनं चाललोय. एक वेगळीच मजा आहे. आता कुठलं गाव आहे ते पण कळत नाहीये. ओके, हिदवी इकडंच आहे, 13 किलोमीटर. वेळणेश्वर 10 किलोमीटर आहे. मला वाटतं आता आपण थोडंसं मेन रोडला लागलो असं, कारण हा थोडासा जरा मोठा रस्ता सुरू झाला होता. पर्यटकांचे हार्दिक आभार, विभाग चिपळूण गुहागर. आता इकडे जायचं आपल्या राईट साईडला, वेळणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. सरळ गणपतीपुळेला रस्ता जातो. आपल्याला गणपतीपुळेला जायचे. आता जस्ट 2 किलोमीटर राहिले, मंदिर जवळच आलो. चांगलाच उतार आहे राव, खडा चढ उतार आहे. येताना मजा येणार आहे, कारण बारीक रस्ता आहे. मोठी जर गाडी दुसरी कुठली आली तर अवघडच आहे या रोडने. बहुतेक हाच रस्ता असावा परत जायचा. अरे हे बघा समोर दिसतंय मंदिर, हे आहे मंदिर बघा वेळणेश्वराचं. ओके, जबरदस्त दिसतंय, मोठं दिसतंय मंदिर आणि बीचच्या कडेलाच एकदम. आपण इकडनं वरतून आलो असंच उतरून, आणि हे आहे समोर मंदिर वेळणेश्वराचं. आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आपल्याला. गाडी पार्किंग इथंच आहे बाहेर. आणि बहुतेक हा रस्ता असा कदाचित परत जाईल आपल्या दुसऱ्या पुढे गणपतीपुळ्याला, माहीत नाही, कदाचित असा हाच. चला आता आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थान वेळणेश्वर. वेळणेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर वेला म्हणजे समुद्र किनारा आणि त्या तीरावरती असणारा देव म्हणजेच तो वेळणेश्वर, किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर. स्थानिकांच्या मते हे मंदिर 12व्या शतकातील आहे. हे मंदिर म्हणजे समुद्रकिनारी असणारे भगवान शिवाचे मंदिर. या इकडे ही दीपमाळ दिसते मोठी, आणि हे असे स्तंभ वगैरे आहेत. चला इकडे आतमध्ये आहे मंदिर. श्रीदेव वेळणेश्वर सभा मंडप. बघा आतमध्ये आलो तर आपण, हा आहे सभा मंडप. सभा मंडपातून उजव्या बाजूला गेलं की आपल्याला हे समोर श्री कालभैरवाचे मंदिर पाहायला मिळते. इथेही आपल्याला काही देवी देवतांच्या पाषाणातील मूर्ती पाहायला मिळतात. चला आता जाऊया मेन मंदिरात. इकडे ओम नमः शिवाय, पितळेची मूर्ती आहे इकडे महादेवाची. मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला हा पितळी ओटा पाहायला मिळतो, ज्यावर चारही बाजूंनी एक मुखी मुखवटी आणि त्यावर 5 पाण्याचा नाग आहे.
चला आता वेळणेश्वराचं दर्शन झालं आपलं. आज एक मस्त झालं की आज सोमवार आहे. ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्ये ॲक्च्युली दिवसच कळत नाहीत कुठला वार वगैरे. आज तिसरा दिवस आहे आपला आणि सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी आज महादेवाचं दर्शन झालं एकदम मस्त. चला आता मागे बीच आहे वेळणेश्वराचा, तो एक बघू. इथं जवळच दिसते मला, मंदिराच्या मागेच आहे, तिकडे एक जाऊन येऊ. छान आहे मंदिर, मस्त आहे. आणि या इकडे काहीतरी अजून एक मंदिर दिसते, जुनं मंदिर बघा ना, खूप जुनं स्ट्रक्चर आहे. चला जाऊन येऊ. अच्छा, इकडे परशुरामेश्वर. अजून इतर पण मंदिर आहेत ते, महाविष्णू. श्रीदेव महाविष्णू यांचं मंदिर आहे इथं. आणि इथं बघा एक विहीर दिसते. बघा इकडे आतमध्ये अजून एक मंदिर आहे, इकडेही जाऊन येऊ. गणपतीचं मंदिर ते बघा. मंदिर या साईडला आहे आणि मंदिराच्या बॅक साईडलाच आहे समुद्र, वेळणेश्वराचं बीच. तर जस्ट तिकडे वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे, जाऊन येऊ. हे बघा आलो तर आता बीचवरती. इकडे पण बघा राहायची सोय वगैरे आहे. आणि हा इकडे आहे बीच, वेळणेश्वर बीच. हा बीच पण बघा इथूनच असा खड्डा झालेला आहे, म्हणजे उतार आहे. त्यामुळं इथं पण असं खेळायला वगैरे म्हणा थोडं रिस्की आहे बघा. पाण्यात उतरून खेळण्यासाठी असे बीचेस जरा रिस्की असतात, जे असे स्लोपीवाले असतात ते. कारण त्याच्या तिथली जी माती असते, वाळू असते, ती सरकत राहते. ती कधी सरकते काय सांगतात नाही आणि पाय होतो. बघा इथं सगळं लाल कलरचं दिसते पाणी एक अलीकडे आणि पुढं निळ्या रंगाचं. तरी बघा त्या तिकडे गेलेत काही पर्यटक. हो आपण बघा तिकडनं आलो होतो त्या डोंगरावरनं असंच, तिकडून सॉरी तिकडल्या हे अशा डोंगर पार करत करत आलोत. तर हा बीच असं इथून इथपर्यंत. अजून खरं तर आहे ना अशा ठिकाणी म्हणजे समुद्रकिनारी असं निवांत यायला पाहिजे, म्हणजे 1-2 दिवसाचा स्टे घेऊन निवांत फक्त फ्रेश काय म्हणतात रिलॅक्स होण्यासाठी. मग असा बसून संध्याकाळचं किंवा दिवसभर असं बसून मस्त बीच आहे, समुद्र बघत राहावं असं वाटतं. अथांग पसरलेला समुद्र एकच नंबर वाटतं. बघा किती मोठ्या लाटा येतात, किती मोठ्या लाटा येतात माझ्या मागे. हो खेकडा, छोटे छोटे खेकडे तिथं खाली वाळूमध्ये. त्या तिकडे बघा असे नारळाची झाडं वगैरे किती सुंदर दिसतात अशी. आता एक गोष्ट ऑब्झर्व केली बघा, ही नारळाची झाडे असतात का बीचच्या कडेला, तर अशी समुद्राकडे झुकलेले असतात. त्याचं काहीतरी एक रिझन आहे, कुठेतरी ऐकलं का वाचलं होतं मी, मला आता लक्षात नाही आहे. पण हा त्याचं एक रिझन आहे. कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. चला इथून निघू आता, पुढे आपल्याला जायचं आहे, पुढचा प्रवास करायचा आपल्याला. गणपतीपुळेच्या दिशेने जायचं आपल्याला. आता हे बघा आपण आहोत इथे आहोत आता वेळणेश्वर मंदिराच्या इथे. आता इथून आपल्याला गणपतीपुळेला जाण्यासाठी जयगड फेरीतून पलीकडे जावं लागेल. मग जयगड पार करून असंच गणपतीपुळेला. ठीक आहे चला.
लोकेशन टाकूया. आता जयगड इथून आहे वेळणेश्वरपासून 20 किलोमीटर आणि ॲज पर गुगल 1 तास लागेल तिथे पोहोचायला. म्हणजे रस्ता आय थिंक खराब आहे किंवा असा बारीक बारीक गावातला रस्ता आहे, त्याच्यामुळं इतका वेळ दाखवते. बघू आता, कळेल आता पुढे गेल्यावर काय कसं. एक तास नाही लागायचं बहुतेक पोहोचायला. 20 किलोमीटर म्हटल्यावर अर्धा नाही पाऊण तास तरी लागेल. लेट्स सी आता. चला आता आपण इथून लागलो तर हायवेला, स्टेट हायवे. Continue on Maharashtra State Highway 4 for 13 kilometers. हा आहे स्टेट हायवे. इथं एका पॉईंटला थांबलोय मी. गाडी तरवली ब्रिजवरती आहे, कारण इथं जरा व्ह्यू वेगळा दिसत होता, चांगला दिसत होता म्हणून थांबलोय. त्या साईडला तिकडे काहीतरी कंपनी दिसते, आय डोंट नो कशाची, मे बी इलेक्ट्रिसिटीवालीच दिसते काहीतरी, माहीत नाही एक्झॅक्टली. आणि इकडे बघा अशी झाडं नारळाची ब्रिजच्या दोन्ही बाजूला, एकच नंबर. पाणी बघा किती क्लिअर आहे राव. शेट, खालचं सगळं क्लिअर दिसतं, एकदम एकदम शुद्ध पाणी आहे. सगळी नारळाची झाडं. चला आपल्याला जायचं पुढे. जस्ट हा नजारा बघण्यासाठी थांबला होता म्हणून आता. लेट्स गो. जयगड किल्ला 6, गणपतीपुळे 23. राईट, आपल्याला राईट घ्यायचं आहे. आता मोठा रस्ता लागलाय चांगलाच. आता इथून ऑलमोस्ट आता 5 किलोमीटर राहिले जयगड फेरी. सॉरी मित्रांनो, जयगड किल्ल्याचं लोकेशन टाकलंय मी आणि त्याचं किलोमीटर दाखवते 5 किलोमीटर. आता फेरी आली, जवळच आली. जयगड फेरी सर्व्हिस जी आहे ती जस्ट मला वाटतं 200-300 मीटर राहिले असेल. राईट, समोरच आहे जयगड. Take the ferry to Jagad. चला आता इथं तिकीट काढावं लागणार आपल्याला नेहमीसारखं जेटीचं. काढून येऊ. ऑलराईट, तर आपण पोहोचलोच. हे बघा जयगड जेटी सर्व्हिस आहे. आय डोंट नो ही जेटी जाणार आहे का कुठली जाणार आहे माहीत नाही, किंवा दुसरी पलीकडून येणार असेल तर ते माहीत नाही. तर बघू आता, गाड्या तर लागल्या तिथं सगळ्या लाईनीने. तिकीट काढले आपण, आता वेट करावं लागणार आहे जेटीचा. आणि त्या साईडला काय एक्झॅक्टली माहीत नाही मला. हे बघा इकडे पण पाणी जरा क्लिअर दिसते, एकदम खालचं दिसतं जरा. हो त्या तिथं बघा जेलीफिश. शेट, सॉरी हो का, जेलीफिश आहे ते दिसले का. तिकडे पण आहे जेलीफिश, भरपूर जेलीफिश आहे तिथे. जेलीफिश. हे बघा आता ही आपली 4थी फेरी राईड आहे, शेवटची फेरी राईड म्हणू शकतो आपण आपल्या कोकण दौऱ्यातली. त्याच्यानंतर आपल्याला एक फेरीबोट लागणार नाही मालवणला जाईपर्यंत. ते बघा आता असंच तिकडेच तोंड करून लावलेलं. आता काढताना रिवर्स काढावं लागणार आहे. घेतलं 225 रुपये तिकीट घेतलेलं आहे. एकच गाडी आहे आपली आणि मी एकटा, म्हणजे गाडीने ड्रायव्हर याचे आहेत 225 रुपये एमटी कार. आणि जर माणसं असतील तर मला वाटतं 35 का काही रुपये पर पर्सन घेतात ते लोक. आणि खरं तर बघा ना, आता जेटीमध्ये बसल्यावर कळतसुद्धा नाही की चाललो आहे का नाही. पाण्याकडे जर बघितलं, इकडं पाण्याकडे जर बघितलं तर असं वाटतं आपण एका जागेवर थांबलो. पण झाडांकडे जर लक्ष दिलं
तर हा कळतं की बाबा हा चला झाडं मागे जात आहेत म्हणजे आपण चाललो आहेत, नाहीतर कळतसुद्धा नाही की आपण चाललो आहेत का काय ते. चला आता जाऊया जयगड किल्ल्याकडे. आणि इथून अंतर आहे किल्ल्याचं जस्ट 2 किलोमीटर आहे किल्ला, जयगड किल्ला. लेट्स गो. इकडे आहे जयगड किल्ला. या इकडे पण राहायची सुविधा वगैरे आहेत बघा. जयगड किल्ल्याच्या इकडे आले तर हॉटेल अँड लॉजिंग वगैरे दिसत आहेत, बऱ्याच आहेत सुविधा इकडे. चला आपण पोहोचलो जयगड किल्ल्याच्या समोरच आहे किल्ला. आणि पार्किंग मला वाटतं इथंच करावी का काय. तर मित्रांनो आता आपण जयगड किल्ल्यापाशी पोहोचलोत आणि हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे, त्याच्यामुळे जयगड किल्ल्याचा सेपरेट व्हिडिओ करतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.